तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर आजच हे काम करा लाडक्या भगिनींनो. तर हो लाडक्या भगिनींनो, आपणा सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खूप साऱ्या लाडक्या बहिणी अशा होत्या की ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करत असताना अडचणी आल्या किंवा केवायसी करत असताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या होत्या आणि त्या चुका झाल्याच्या नंतर खूप साऱ्या लाडक्या भगिनींकरिता त्या चुका दुरुस्त करण्याकरिता पोर्टल परत एक वेळ ऍक्टिव्ह करून देण्यात आलेला आहे, सक्रिय करून देण्यात आलेला आहे. परंतु या पोर्टलवर अजूनही खूप साऱ्या अशा लाडक्या भगिनी आहेत, या लाडक्या भगिनींनी त्यांची दुरुस्ती केवायसी संदर्भातली जी चुकलेली दुरुस्ती होती ती करणे अजूनही बाकी आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ज्याचे नाव आहे भारत कलाल एन.के. अग्रवाल आणि सोबतच पेज भारत कलाल एन.के. अग्रवाल नितीन अग्रवालच्या माध्यमातून आवाहन करू इच्छित आहे की आता फक्त आणि फक्त 8 ते 9 दिवस राहिलेले आहेत. आजची 22 तारीख आहे आणि उद्यापासून जवळपास 9 दिवस बाकी आहेत. म्हणजे 31 मार्च पर्यंत तुम्हाला या चुकलेल्या केवायसीची दुरुस्ती करावयाची आहे लाडक्या भगिनींनो. खऱ्या अर्थाने खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी अजून सुद्धा बाकी आहेत ज्यांना केवायसी करणे बाकी आहे, ज्यांनी केवायसी केलेलीच नव्हती आणि त्या लाडक्या भगिनींना आजपर्यंत परत केवायसी करण्याकरिता संधी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या केवायसी करिता, म्हणजे ज्या लाडक्या भगिनींच्या केवायसी चुकलेल्या होत्या आणि त्यांना दुरुस्ती करावयाची आहे, त्या लाडक्या भगिनींना केवायसी दुरुस्त करण्याकरिता वेळ वाढवून मिळेल याची कुठलीही अपेक्षा ठेवू नका. कारण ज्या ज्या लाडक्या भगिनींच्या केवायसी बाकी आहेत त्या लाडक्या भगिनींना लाभ सुद्धा बंद झालेले आहेत आणि केवायसी करण्याकरिता संधी सुद्धा देण्यात आलेली नाहीये. आता केव्हा त्यांना संधी मिळते हे पाहण्यासारखं आहे. खऱ्या अर्थाने ही जी योजना आहे खूप मोठी योजना आहे आणि महत्वाकांक्षी योजना आहे सरकारकरिता, राज्य शासनाकरिता. तरी सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेपासून, या योजनेच्या अनुदानापासून, योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे, केवायसी करण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची संधी आहे, म्हणजे ज्यांची केवायसी चुकली होती आणि तरी सुद्धा त्यांनी केवायसी केलेली नाहीये, त्या लाडक्या भगिनींकरिता अजून सुद्धा 8 ते 9 दिवस शेवटचे उरलेले आहेत. त्याकरिताच हा व्हिडिओ परत एकदा आपल्या सर्व लाडक्या भगिनींकरिता मी सर्वांसमोर आणलेला आहे, जेणेकरून त्या लाडक्या भगिनींकडून ही जी केवायसी आहे ती करण्याकरिता जी संधी मिळालेली होती त्या संधीला हुकवू नये, ही संधी वाया घालू नये, ही संधी चुकवू नये, याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा या सर्व लाडक्या भगिनींना मी आवाहन करत आहे की आपण सर्व लाडक्या भगिनी, तुमची केवायसी राहिलेली म्हणजे या अगोदर तुम्ही केली ती चुकली आणि दुरुस्ती करावयाची राहिलेली असेल तर ती केवायसी दुरुस्ती करून घ्या. कारण की ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करावयाची त्यांना या पोर्टलद्वारे संधी देण्यात आलेली नाहीये. आणि आता ज्या लाडक्या बहिणी केवायसी दुरुस्त केलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींकरिता सुद्धा, आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी ऑलरेडी झालेलीच नाहीये, राहिली नाहीये, त्या दोनही लाडक्या बहिणींकरिता परत एकदा या व्हिडिओच्या नंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींकरिता एक आनंदाची बातमी, गोड बातमी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणणार आहे, लवकरच आणणार आहे. तुमचे येणारे जे हप्ते ते कधी मिळणार या संदर्भात सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. खरोखरच लाडक्या बहिणींना 6,000 रुपये मिळणार का या संदर्भात सुद्धा, आणि लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे, म्हणजे केवायसीची दुरुस्ती केलेली आहे, त्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार का, कधी मिळणार, या सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व लाडक्या बहिणींसमोर लवकरच येत्या आठवड्याभराच्या आत 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व येणार आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्यतिरिक्त जोपर्यंत माझे हे 2 व्हिडिओ येत नाहीत, तुमच्या समोर मी व्हिडिओ घेऊन येत नाही, तोपर्यंत तुमचे या व्यतिरिक्त या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांचं नेहमीप्रमाणे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. कारण या अगोदर सुद्धा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दिलेली आहेत. मग फेसबुक पेज असेल किंवा तुमचं युट्यूबचं चॅनल असेल, दोन्ही ठिकाणी किंवा इतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही प्रश्न विचारले किंवा या व्हिडिओच्या खाली या योजनेच्या व्यतिरिक्त सुद्धा जरी तुमचे प्रश्न असतील तरी सुद्धा मी या अगोदर बऱ्याच वेळा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या भगिनींनो. मग ज्यामध्ये आपल्या विधवा माता भगिनी असतील, बालसंगोपन योजनेसंदर्भातले प्रश्न असतील किंवा संजय गांधी श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना असेल, वेगवेगळ्या कोणत्याही योजनाचे तुमचे प्रश्न असतील तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो.
तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी सांगत असलेल्या नेहमीप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.